नमस्कार, मी संगीता काळे किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी स्वागत आहे। बघा, आज गणपती बाप्पाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अगदी मनापासून शुभेच्छा। आज काय बनवायचं आहे आपल्याला? आज बनवायची मस्तपैकी अशी चमचमीत अगदी नाश्त्याला पावभाजी। चला आता इथं पावभाजीला लागणारे साहित्य आता तुम्हाला टाकता दाखवणार आहे। बा मी तेल टाकलं, जिरी मोहरी टाकले आपण, आणि त्याच्यात टाकले फ्लावर, वाटाणा आणि बटाटा। अगदी कपानी मोजून माप घेतलेले आहे। आणि आपल्याला टाकायची हळद, धना पावडर टाकली 1 चमचा। सगळ्यात सोपी म्हणलं की पावभाजी, अगदी झटपट तयार होणारी। इथे टाकायचे चवीनुसार मीठ। फक्त आपल्याला सामान काढायला थोडा टाईम लागतो, नाही तर करायला अजिबात टाईम लागत नाही, अशी ही पावभाजी। चला आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया। अगदी हॉटेलसारखीच आपली पावभाजी होणार। बघा, इथं 2 पाव खाणारे ते सुद्धा 4-4, 5-5 पाव खातील। इथं मी 1 ग्लासभर पाणी वतलेलं आहे, आणि आता उगाच थोडंसं अर्धा कप वतणार आहे। बघा, जास्त पाणी काय वतणार नाही। मग चला आता त्याच्या 2-3 शिट्ट्या आपण काढून घेऊया मस्तपैकी। चला, कुकर तर आपला थंड झालेला आहे आता तो। इथं मी कढई ठेवली गॅसवर मैत्रिणी। कढई छान तापून द्यायची। आपल्याला टाकायचे बटर। बटर टाकून बी आपल्याला थोडं तेल बी टाकायचे बरं का त्याच्यात। तेल बटर दोन्ही छान पद्धतीने आपल्याला तापून द्यायचे। आता हे बघा मस्तपैकी तापले। आता टाकायची आपल्याला मोहरी, मग टाकायची जिरी, आणि मग टाकायचं आहे त्याच्यात कढीपत्ता। कढीपत्त्याचा अगदी छान पद्धतीने तडका द्यायचा बरं का। आता टाकायचं आहे कांदा अगदी लहान, एकदम 2 कांदे होते जरा मोठे, ते दोन्ही कांदे खूप लहान लहान कट करून घेतले। बारीक चिरायचा आणि आपल्याला तो त्याच्यात टाकून द्यायचा आहे। अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं बरं का। तसं म्हणायला मी सगळ्या सामग्री आता सोबतच टाकणार आहे पहा, म्हणजे सगळ्या सोबत अगदी छान पद्धतीने परतून निघतील आपल्या। आता त्याच्यात टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्ट सुद्धा त्यात चांगली हलवून घ्यायची। एक टॅमॅटो घेतला होता चांगले 2 मोठे, ते सुद्धा मी त्याच्यात टाकलेत, बारीक करून टाकलेत बघा। आता टाकायची 1 शिमला मिरची घेतलेली, ती सुद्धा बारीक कट करून घेते, ती सुद्धा आपल्याला त्याच्यात टाकायची। हे बघा, इकडं कुकर उघडलं आहे अगदी छान पद्धतीने। बघा, पाणी सुद्धा त्याच्यात राहिलं नाही, पण मी उगाच थोडंसं नंतर टाकणार आहे। चला आता हे मॅच करून घेऊया आपण। 2 शिट्ट्यांमध्ये अगदी गाळ झाला आहे बघा। आता काहींना जाणं वाटतं की पावभाजी म्हणजे खूप अवघड। अहो, काही अवघड नाही, खूप सोपी आहे। अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे बघा मस्तपैकी, आणि अगदी पोटभरीचं म्हणतात ना, अशा पद्धतीने हा पोटभरीचा नाश्ता आहे मैत्रिणी। अगदी मस्तपैकी तो रगडा आपल्याला झालेला आहे बघा। मॅच करून घ्यायचा असा अगदी छान पद्धतीने। तोपर्यंत आपलं तिकडे दुसरी तयारी, कांदा वगैरे ते परतून निघतंय। हे बघा मस्त झाले अगदी मॅच। हे बघा, इकडं कांदा ते सुद्धा अगदी छान पद्धतीने मैत्रिणी परतलंय बरं का आपलं। अशा पद्धतीने अगदी चांगलं परतून घ्यायचं मैत्रिणी, म्हणजे आपल्या पावभाजीला अगदी छानच रंगत येते बघा। आता तुम्ही कशा पद्धतीने करता, प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते, पण अशा पद्धतीने करून तर पहा, खूप छान पावभाजी होती। अगदी मस्त तेल आणि बटर हे त्याचं एक सुटलेलं आहे बघा, त्याचं तेल साईडला। चला, इथं धना पावडर मी टाकून देते 1 चमचा। इथे टाकला आहे मटण मसाला 1 चमचा।
आता टाकणार आहे बेडकी मिरची पावडर 1 चमचा आणि हा टाकला आहे पावभाजीचा मसाला. कोथिंबीर टाकली भरपूर. आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया. अगदी खूपच छान अशी ही पावभाजी होणार आहे बघा. खूप सुंदर, अगदी हॉटेलसारखीच होणार आहे. पूर्ण मसाला आपला तयार झालेला आहे बघा हा. आता आपल्याला ते टाकून द्यायचे बघा. अगदी 5-6 माणसं खातील अशी ही पावभाजी होणार आहे बरं का, छानपैकी. आणि अगदी झटपट होणारी अशी ही पावभाजी आहे. आता त्याला छानपैकी उकळून देऊया आपण मस्तपैकी. पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी झालेली आहे बघा ही भाजी. आणि रंग बी छान सुटत चालला आहे तिला. पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसते. चवीपुरतं आपण मीठ टाकू याच्यात, कारण की आपण आधी थोडं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मी थोडंच टाकणार आहे. मस्तपैकी आता उकळी सुटलेली आहे त्याला. हे बघा असा तडका, अगदी छान पद्धतीचा मी हा तडका टाकलेला आहे. असा तडका पावभाजीवर टाकला की अजूनच अप्रतिम होते बरं का. बघा किती सुंदर रंग दिसतोय. चला आता आपली पावभाजी होतच आलेली आहे. चव बी खूप अप्रतिम अशी ही पावभाजी होती. मैत्रिणी तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक कमेंट करा. आणि तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा, की मलाही समजेल की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोचला आहे. आणि नाही आवडली तरीही सांगा बरं का. चला आता 5 मिनटं 1 मिनटंभर झाकण ठेवूया गॅस बारीक करून आपण त्याच्यावर. भाजी अगदी परफेक्ट झालेली आहे. त्याच्यात आपण आता थोडंसं बटर टाकून देऊया मस्तपैकी वरून. चला आता ताट भरूया. हे बघा कशी वाटते तुम्हाला पावभाजी मैत्रिणी आजची, आवडली का? बघा किती सुंदर दिसती. आवडली असेल तर नक्कीच सांगा. मग चला उद्या भेटूया. बाय.